मार्फत पिबंत षटक हाताळताना वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पहिलं षटक गोलंदाज वामन तयार. लेट्स प्ले पंतचा इशारा येतोय. ओव्हर द विकेट. पहिला चेंडू शपल मारण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल सरळ लॉंग टॉप रिजन मध्ये सीमा पार. दॅट्स अ 4 रन चौकार. आपण पाहतो धामणे संघाकडून गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो वामन. आता इथे रिव्हर्स सेटिंग करण्याचा प्रयत्न. स्विच हिट क्लिअर हिट करावा लागत होता परंतु इथे मात्र सरळ चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. चेंडूने बॅट मध्ये संपर्क नाहीये त्यामुळे इथे मात्र चेंडू विसरतोय सरळ यष्टी रक्षकाच्या हातात. डॉट चेंडू होईल इथून सांगता चांगला चेंडू तळलाय. मागील चेंडूवर चौकार त्यानंतर डॉट चेंडू. ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज वामन तयार. इथे मोठा फटका येईल का? सुरेख फटका. चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. इट्स अ ह्यूज हिट. शानदार षटकार. सरळ सीमा पार रोहिदासच्या बॅट मधून एक चौकार आणि एक षटकार अशा 10 धावांवर नाबाद खेळी करणार रोहिदास आपण इन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. इथे देखील ऑफ स्टिकला बराचसा चेंडू बाहेर टाकण्याचा प्रयत्न पण त्यांचा इशारा. इट्स वाईड कॉल. आपण तो धाव संख्येने धाव फलकामध्ये बदल. टोटल धाव संख्या 11 आकड्यावर आपण पाहतो. तर 3 स्टार बाजी संघाला आपण पाहतो बाय भेटले. सोनू या संघाचा आपण पाहतो. त्यानंतर शूर 11 भरवनाथ रेडकर विपक्ष पिसारवे या दरम्यान करतही लढत आपल्याला पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाला विनंती असेल रेडकर आणि पिसारवे यावा आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये लगेचच यानंतर मॅच खेळवली जाईल याच्याकडे लक्ष असू द्या. 3 स्टार बाजी संघाला बाय मिळालेली आहे याच्याकडे देखील लक्ष असू द्या. पहिलं षटक प्रगती पथावर असताना 3 षटकाचा सामना आपण पाहतोय. वामन गोलंदाजी मार्कवर पहिल्या 3 चेंडूवर हल्ला बोल केला होता रोहिदासने. त्यानंतर कमबॅक करत असताना आपण पाहतो वामन. इथे मोठा फटका लागत होता पॉइंट रिजन मध्ये. चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स सीमा पार 4 रन. पथावर असताना सुरुवात अतिशय दमदार दोघांनी संघाची रोहिदास इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. मोठे फटके मारण्याची क्षमता रोहिदासकडे आहे आणि तीच क्षमता दाखवताना इथे पहा पुन्हा स्लॉट मध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि या चेंडूची अडवणी केली ते शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील खेळाडू तैनात आणि एका धावेने धाव फलक पुढे जाईल. 1 षटकाच्या समाप्तीनंतर टॉस जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना दोघांनी संघ बिनगडी बाद 16 आकड्यावर. एक षटकाच्या समाप्तीनंतर टोटल धाव संख्या 16 आकड्यावर. रोहिदासच्या बॅट मधून आपण 1 षटकार 2 चौकारच्या साह्याने नाबाद 15 या खेळीवर खेळताना आपण पाहतो. जबरदस्त खेळी चांगली फलंदाजी. टॉस जिंकल्यानंतर दोघांनी संघ मजबूत स्थितीमध्ये वैयक्तिक पहिलं संघ कोट्यातील दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर रघुनाथ गोलंदाजी मार्कवर आलाय. कशा प्रकारे गोलंदाजी करेल नक्कीच चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र धावा कशा वाचवल्या जातील याचा प्रयत्न रघुनाथाला करावा लागेल. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट गोलंदाज तयार. इथे पहा पहिल्या चेंडूवर आक्रमण चेंडू जाईल आउट ऑफ द पार्क. पहिल्या चेंडूवर चेंडू जाईल सीमा पार षटकार.
देखील स्वागत केलंय रोहिदासने. आतापर्यंत वैयक्तिक 21 धावांवर खेळतोय आणि टोटल धाव संख्या 22 झाले बा. नानूला अजून नॉन स्ट्राईकवरच ठेवलाय. सुरेख फटकेबाजी, वन हँडेड बॅटिंग इथे पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता होता परंतु पंचांचा इशाराला इट्सा वाईड चेंडू दिशेने मारा करण्याचा प्रयत्न. चेंडू ऑफ स्टिकला खरं तर ठेवण्याचा प्रयत्न होता. थर्ड अंपायर नक्कीच इथं घेतला जाईल का, परंतु थर्ड अंपायर इथं घेतला जाणार नाही असा नियम आपण पाहतो या आदिवासी चषक 2024 मध्ये. 3 कॅमेरासह स्पर्धा खरं तर लाईव्ह टेलिकास्ट केली तर आई एक इव्हेंटच्या माध्यमातून चांगला चेंडू हाताळण्याच्या प्रयत्नामध्ये खरं तर थोडंसं दिशेने मारा आणि या चेंडूवर अवंत धाव. इथे देखील सुरेख फटका लगवण्याचा प्रयत्न. स्ट्रेट ड्राईव्ह ऑल द कार्पेटच्या साईडने चेंडू अडवला जाईल. वाईडिश लॉंग ऑफला दूरवरून खेळलेली चेंडूची अडवणी केली जाईल. धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या लागली ती म्हणजे आतापर्यंत 24 धावा बिनगडी बाद. आता मात्र नानू आपल्याला स्ट्राईकला खेळताना पाहायला मिळेल. नानू पाहूया कशा प्रकारे फलंदाजी केली. सुरुवात अतिशय दमदार करून दिली रोहिदासने आणि रघुनाथ देखील एक षटकार मिळणार कमबॅक करत असताना ऑफ स्टिकला शफल होऊन मारण्याचा प्रयत्न. चेंडू ऑन साईडला दूरवरून खेळाडूला अडवण्याचा प्रयत्न. अडवणे देखील चांगले राहिले. या चेंडूवर देखील मिळेल एक धाव. एकेरी दुहेरी धावेने धाव फलक पुढे. टोटल धाव संख्या 25 या आकड्यावर. दुसरं षटक प्रगतीपथावर कमबॅक करून देत असताना मी म्हणेल गोलंदाज रघुनाथ. चांगली गोलंदाजी करावी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी इथं करावी लागेल रघुनाथला. इथे पहा पुन्हा एकदा सुरेख फटका, सुरेख गोलंदाजी. ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू खोलवर चेंडू टाकण्याचा प्रयत्न रघुनाथाचा राहिला आणि या चेंडूवर देखील लगातारचे 3 चेंडूवर सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. त्यामुळे धाव संख्या 26 या आकड्यावर कमबॅक करून देत असताना आपण पाहतो. तर पारितोषिकाला इथं नानूने जर 2 षटकार लगातार मारले तर 200 रुपयाचं इथं कॅश प्राइज झालंय. इथे पहा बॅटची कला. चेंडू थर्डमॅन रिझन मध्ये चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल सीमा पार. 4 रन. आदरणीय बादल यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकार मारले तर 201 रुपयाचं कॅश प्राइज. इथे पहा चांगला चेंडू. सुरेख चेंडू हाताळला होता परंतु पंचांचा इशारा येईल. इट्स फेअर डिलिव्हरी. यस, चांगला चेंडू हाताळला होता गोलंदाज रघुनाथाने. 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागल्यात. 15च्या सरासरीने टॉस जिंकत दोघांनी संघ जाऊन पोहोचलाय बिनगडी बाद. 30 या आकड्यावर. स्लॉग ओव्हर द षटक घेऊन गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रकाश. इथं रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय परंतु इथे चांगली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. शॉर्ट पॉइंटला आपण पाहतो दर्जेदार क्षेत्ररक्षण स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण पाहिला फलंदाज रोहिदास याचा. आतापर्यंत 10 चेंडू नक्कीच केलाय. 23 धावांची 10 खेळी रोहिदासच्या बॅटमधून खरं तर आपण पाहतो. प्रकाशाचा पुढचा चेंडू. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक आणि चेंडू हवे. पहिल्या विकेटचं पतन. रोहिदास बॅक टू द डगआउट. ते 20 धावांवरती खर तर बाद झालताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दोघांनी संघाचा इनॅट क्रमांक 3ऱ्या क्रमांकावर येणारा खेळाडू विशाल. आता पाहूया कशा प्रकारे खर तर फलंदाजी करेल. षटकातले काही चेंडू शिल्लक असतील. 3रे षटक स्लॉगवरचं षटक प्रकाश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो. 4 खर तर चेंडू अद्याप शिल्लक या षटकातला आपण पाहतोय. राईट टर्म ओव्हर द विकेट. इथे देखील मोठा फटका लगवायचा होता. चेंडू हवे.
ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, दुरून खेळू येईल, दुसरी धावेचा प्रयत्न देखील इथं केला जाणार नाहीये. या चेंडूवर मिळेल फक्त आणि फक्त 1 रन. एका धावेने धाव फलक पुढे जाईल. टोटल धाव संख्या लागली ती म्हणजे 31, 31 धावा. अद्याप 3 चेंडू शिल्लक. चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती असेल पहा, पिसारवे आणि रिडगर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल यावं आपण टॉस का बॉक्स कक्षामध्ये. यानंतर या इनिंग ब्रेक नंतर लगेचच आपला टॉस केला जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. पिसारवे विपक्ष रिडगर यावं आपण दोन्ही संघनायक. यानंतर लगेचच टॉस केला जाईल. तर धाव संख्या आपण बघतो 32, 32 धावा लागले. तिसरं षटक प्रगती पथावर असताना सुरुवात दमदार राहिली होती. पहिल्या षटकामध्ये 15 धावा. त्यानंतर चांगला कमबॅक मी म्हणेल टीम धामणे संघाने केला. गोलंदाजी मार्कवर प्रकारचं कौतुक करावे. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. इथे देखील चांगला चेंडू होता. सुरेख गोलंदाजी, चांगली लाईन लेन, अचूक टप्प्यावर गोलंदाजी. चेंडूचं मेरिट बॉल गोलंदाजी फलंदाजी होत नाहीये आणि तेच फलंदाजी करावी लागेल. हे देखील फलंदाजाला आपण पाहतोय. फलंदाजी मार्कवर सुनील लगातार हा चेंडू डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. प्रकाशने मात्र टीमला लगेच कमबॅक करून दिले. शेवटच्या चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑलराऊंडर कार्पेटच्या साहाय्याने. चेंडू ब्लॅक स्क्रीनला स्पर्श करत जाईल सरळ सीमा पार. 4 रन. इथे मात्र शेवट गोड केला जातोय. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा लागले. त्या म्हणजे 36, 37 धावांचं लक्ष तेवढं गेले. तर टीम आपण पाहतो धामणे संघासमोर. ओपनिंग पेयर मीत अँड 18 मध्ये 37 आमची एवन जोडी दीपक पाटील सर आणि द्वारकानाथ चोरगे सर ऑन स्क्रीन आपल्याला पाहायला मिळतात. यावर्षी त्यांना जर आपण विचारलं पहिले तर डब्बा वापरायचे पैसे ठेवायला. आता 3-3 बँक अकाउंट आहेत त्यांच्याकडे. भरपूर पैसा कमवला त्यांनी या सीझन मध्ये. द्वारकानाथ चोरगे सर म्हटले तर पीपल्स चॉईस आणि क्रिकेट मधील एक बलाढ्य खेळाडू आणि पालीगावची ओळख म्हणजे दीपक पाटील सर यांची जोडी आपल्याला पाहायला मिळते. मैदानामध्ये आपण पाहतोय ओपनिंग पेयर देखील आता उतरलेली आहे. 18 मध्ये 37 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा इथे उरलेल्या सगळ्या क्रीडा रसिकांचं आता पुन्हा एकदा मनापासून आम्ही स्वागत करू. यापुढील सामना जो आहे तो शार्वी शौर्या 11 रिडगर आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळेल अर्थातच नीरावती म्हात्रे स्मृती पिसारवे. या 2 संघांच्या दरम्यान आता सामना असणार आहे. रघुनाथ आणि वामन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये धामणी आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत आहे तो म्हणजे जोदानी. डी वर्सेस डी, बिग फाईट, बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 18 मध्ये 37 धावांची गरज असताना ओपनिंग पेअर मैदानामध्ये असेल तर दुसऱ्या बाजूला विशाल गोलंदाजीसाठी पहिला चेंडू घेऊन सज्ज गणपती बाप्पा मोरया. ओव्हर द विकेट पहिलाच बॉल तडाखा जबरदस्त चेंडू गुडलँड स्पॉट वरती अपटी बार बॉल नाका जवळ होऊन जाणारा परफ्यूम डिलिव्हरी.
जबरदस्त गोलंदाजी, अफरातफरी माचवली या खेळाडूंना. आणि आज सुरुवात देखील विशालच्या माध्यमातून विशाल झालेली आहे. मोठा गाव दोदानी घुटे विशाल मैदानाच्या आतमध्ये 64 जर्सी नंबर. सेकंड बॉल लव फुल टॉस, कधी निमुळता होत गेला, त्याचा थांगपत्ताही लागला नाही. दावा मिळतील इथे 2. असं वाटलं की फुलर लेनचा बॉल बनेल की काय, परंतु नाही. अंतिम क्षणाला बॉल यॉर्कर लेनचा म्हणत गेला. 2 धावा तिथे चोरीस त्यांनी पळून काढल्या. 2 धाव्यानं अकाउंट ओपन झालं आणि दामणी संघानं 2 धावा आपल्या खात्यामध्ये जमा केलेल्या आहेत. 37 धावांचा रणचेस घेऊन मैदानामध्ये ते उतरलेत आणि 37 धावांचा रणचेस घेऊन आता इथून खेळत असताना वामन मैदानामध्ये 2 चेंडूमध्ये 2 धावा देतोय, तर रघुनाथ येतोय त्यानं आता पर्यंत अकाउंट ओपन केलेलं नाहीये. 16 चेंडू आणि 35 धावांची गरज. फटका फसला हवेमध्ये. मिस टायमिंग स्ट्रोक, विकेट किपर बॉल खाली डाऊन द ग्राउंड. पाट मोरी चांगला झेल आणि फलंदाज बाद. पहिला धक्का धामणी संघाला, खेळाडू होतोय बाद. राहील टीमची, कारण प्रवीण मध्ये क्षमता आहे. मोठी तांबडी संघामधून देखील तो छान फलंदाजी करत असतो. ओ हो 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 हो, यू आर वॉचिंग द 50% प्रवीण झुगरे. आणि आता प्रवीण झुगरेच्या पाठ मधून आपण पाहतोय हा एक जबरदस्त तडाखा. हार्ड हिट 1-4, 4 रन. चार पाहिजेत. प्रवीण 1 मध्ये 4 खेळतोय आणि 6 धावा धावफलकावरती गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 बॉल मध्ये. पुन्हा एकदा त्याच दिशेने डोळावलेला अजून एक जबरदस्त फटका. सीमारेषा पार. वन्स अगेन 1 more 4 ऍडेड इन अ कलेक्शन. येतायत धावा 4-4-4. समीकरण आता धामणी संघासमोर आलेला आहे. दोदाणीच्या विरोधामध्ये ते खेळत असताना पांत्रा ते आजमावतात बघा. आडव्या पट्ट्यानंच फलंदाजी करायचा ठरवलाय त्यांनी. चांगला फटका नाहीये, परंतु 1 धाव तिथे त्यांना मिळेल. मिस्टामिंग स्ट्रोक झाला. लिडिंग एज इनर साइडला बॅटच्या अगदी स्पर्श करत बॉल गेला सेकंड स्लिप मध्ये. फिल्डर तिथे होता, त्यानं बॉलला कलेक्ट केलं. तोपर्यंत 1 धाव सहजरित्या चोरत असताना फलंदाज पाहायला मिळाले. 1 धावेने धावफलक आपण पाहतोय. धावफलकावरती आता आकार आणि दुहेरी अंकामध्ये 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 1 षटक संपल्यानंतर 11च्या सरासरीने चालले. 13चा रिक्वायर रन रेट आता त्यांच्या समोर आलेला आहे. धामणी वर्सेस दोदाणी हा सामना. धावा प्रत्येकी ओव्हर मध्ये 13.00 ची सरासरी धामणी संघासमोर आता इथे आली आहे. सामना रोमांचक बोर्डवरती आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षक वर्गाचा काळजाचे ठोके चुकावणारा सामना आपण सगळे इथे एन्जॉय करतोय आणि उरलेत फक्त दर्दी प्रेक्षक. या सामन्यावरती नक्कीच आस लावून नजरा टोकून ते बघतायत की कोण जिंकेल हा सामना. सगळ्यांचं लक्ष आहे 3 ओव्हरची मॅच. आदिवासी चषक मालडुंगे ग्रुप ग्रामपंचायत आणि इथे आपण हा सामना पाहतोय. शिवराम नवीन गोलंदाज, सचिन आपण पाहतोय धामणी संघाकडून
आपण त्यांना आता त्यांच्या अगेन्स्ट खेळताना पाहू शकतो. फटका चांगला आहे ऑन साइडच्या दिशेमध्ये आणि तितकाच जबरदस्त स्ट्रोक प्रवीण झुगरेच्या बॅट मधून हा तडाखा. 3 मध्ये 9 दिल्या होत्या, आता 4 मध्ये दिल 13 आणि इथे 3-13 पावणे 12 चेंडू सीमारेषा पार चौकार. जे 13चं योगदान प्रवीणचं 15 वरती जाऊन पोहोचलेत मोठी धामणी ब संघ. प्रवीणसाठी हा बॉल पुन्हा एकदा चांगला फटका. सेकंड स्लिप मध्ये चांगलं अडवण बॉलचे तिथे 1 धावेपासून वंचित ठेवू शकणार नाहीयेत. 1 धाव त्यांना मिळेल तिथे सहजासहजी आणि या एका धावेने धावफलक आता पुढे वाटचाल करतोय. एकूण धावा धावफलकावरती 16. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये खेळत असताना धामणी संघाची धावसंख्या आपण सगळे एन्जॉय करत आहोत. 10 मध्ये 21 पाहिजेत. टार्गेट आपण पाहिला रनचेस होता 37चा आणि 36चा पाठलाग करत असताना ही फलंदाजी आपण इथे त्यांची एन्जॉय करत आहोत. प्रवीण रघुनाथ ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 5 मध्ये 14 दिल्यात. प्रवीण रघुनाथनं आतापर्यंत एकही चेंडू खेळला नाहीये, खातं उघडलं नाहीये. त्याचं खातं उघडेल का प्रश्न सगळ्यांना जरूर पडलेला आहे आणि त्या प्रश्नावरती आता उत्तर काय असेल हे आपल्याला पाहायला जरूर मिळणार आहे. गोलंदाज तयार. 16 धावा 1 गड्याचा मोबदला. रघुनाथ प्रवीण ही ओपनिंग पेअर. वेळ विलंब जास्त करू नका प्लीज. अजूनही सेकंड राऊंडला सुरुवात झालीच नाहीये. क्लीन बॉल दांडी गोल. यष्टी उद्ध्वस्त आणि फलंदाज इथे होतोय त्रिफलाचीत बाद. सोळा धावा धावफलकावरती 2 गडे आता इथे टिपलेत गोलंदाजी करत असताना टीम धोधाणीनं 9 मध्ये 21 धावांची गरज आहे टीम धामणीला. नवा संघ पहिला सामना खेळले होते विजय पाटील ट्रॉफी देरंगच्या मैदानावरती तो सामना खेळले होते आणि नवीन संघ आतापर्यंत 5 ते 6 सामने आय थिंक आपल्या लाईव्ह मधले त्यांनी खेळले असावेत आणि नवीन संघ मैदानामध्ये अगदी उभारणी त्यांची पाक किती छान झालेली आहे. 2 धावा चोरल्या येते चित्त्याच्या चपलाईनं. समीकरणामध्ये चेंजेस घडतायत. आता उर्वरित चेंडू बाकी आहेत 8 आणि 19 धावांची आता त्यांना इथे गरज आहे जिंकण्यासाठी. धामणी वर्सेस दोधाणी या दोघांमध्ये एक मोठी रायव्हलरी आपण सगळे इथे एन्जॉय करत आहोत. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दिनेश शिवरामचा पुढील बॉल 8 मध्ये 19 ची गरज. हा फटका मिस टायमिंग स्ट्रोक हवेमध्ये बॉल फिल्डर तिकडे चांगला छान झेल वड कॅच ब्रिलियंट परफॉर्मन्स मॅग्निफिसंट परफॉर्मन्स जेलबाच्या स्वरूपात कॉटन बॉलची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. फलंदाज होतोय बाद. धावांची गरज आहे. 7 चेंडू 19 धावा. काय घडेल काय बिघडेल कोण जिंकेल कोण हारेल कोण रचेल इतिहास आणि कोण ठरेल खास यासाठी चाललेला हा अट्ठास. यावेळेचा बॉल आपण पाहतो हलक्या हाताने खेळत साईडच्या दिशेमध्ये 1 रन कंप्लीट केले. वेगानं दुसऱ्या धावेसाठी तिकडे दौडलेत आणि 2 धावा पूर्ण. क्या बात आहे.
सुपर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट करतात फलंदाज. 2 धाव्याने धाव फलक पुढे. एकूण 20 धावा धाव फलकावरती 37 टार्गेट असताना 6 चेंडू आणि 17 धावा आता बसलेल्या आहेत. मध्ये 17 पाहिजे आता जिंकण्यासाठी टीम धामणीला. 6 चेंडू 17चं समीकरण 20 झाल्या 2 ओव्हरमध्ये 3 ओव्हरची मॅच आहे. 10च्या सरासरीने चाललंय पुढे. आता 6 चेंडू मध्ये 17 धावांची गरज. नवीन गोलंदाज रोहिदास. बरं चाललंय. प्रत्येक खेळाडू आला जर्सीवरती नाव वेगळं आणि परफॉर्मन्स वेगळा. इथे लक्ष्मण नाव आहे आणि गोलंदाजचं नाव रोहिदास आहे. हवेमध्ये बॉल मिस टायमिंग स्ट्रोक फॉलो 3 मध्ये झेल आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट फॉलिंग डाऊन. गडी क्रमांक 4 बाद. धामणीला हा 4था धक्का. पाच चेंडू आणि 17 धावांची गरज आहे आता जिंकण्यासाठी. सामना रोमांचक मोडवरती जरूर आलेला आहे. सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आता बॅकफुटला जाऊन पंच करायचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. एक डॉट बॉल पाहायला मिळेल. कुठल्या प्रकारची धाव नाहीये. रोहिदासनं कमबॅक केलाय. 4 मध्ये 17ची गरज टीम धामणीला जिंकण्यासाठी. एक विस्फोटक एक खूप छान अशी मॅच आपल्या सगळ्यांच्या समोर मैदानाच्या आतमध्ये. बिगेस्ट रायव्हलरी इन द मालडुंगे डिव्हिजन. दोदानी वर्सेस धामणी हा सामना. ओ हो 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 गॅप मधून शॉट सिलेक्शन. फटका चांगला आहे आणि बॉल जातोय सीमारेषा पार. जमिनीला गरंगलत. अगदी स्क्वेअर कट. 4 धावा देऊन जाईल. चौकार. तीन 13 पावणे 12 मोठं समीकरण मैदानामध्ये. आणि बॉल झालाय निर्धाव. पवन चौकार दाखवला होता एक खेळाडूनं. आता 2-13चं समीकरण इथून वाचलं आहे संघासमोर. दोन्ही टीम्सच्या मधोमध्ये हा सामना आपण सगळे इथे एन्जॉय करत आहोत. टॉस जिंकून प्रथमतः अगदी गोलंदाजी स्वीकारली होती आणि तो निर्णय अंगलठी आला की काय आता असंच वाटू लागलंय. पवन अमरची जोडी 2 मध्ये 13 पाहिजेत. निर्धाव बॉल. 1 मध्ये 13. औपचारिकता बाकी फक्त आणि फक्त. सामन्यावरती पूर्णपणे पकड निर्माण केलेली आहे टीम दोदानीनं. मोठा गाव दोदानी. 2 संघ क्वालिफाय झालेत बघा या गावामधून नेक्स्ट राऊंड साठी. आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय. वेल प्लेड. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. मॅन ऑफ द मॅच कडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी रेडकर वर्सेस पिसार हा सामना पुढच्या फेरीमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो सामना आता असणार आहे. दोन्ही टीम्सला देतोय शुभेच्छा. आणि